नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल्स, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहऱ्यांपैकी एक अशी ओळख असलेला चेहरा म्हणजे आर पाटील. याच आर पाटील यांचा वारसा पुढे नेत आहेत त्यांचे पुत्र रोहित पाटील, जे आहेत आपले आजचे कट्ट्याचे पाहुणे. यंदाच्या विधानसभेत रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातनं शरद पवार पक्षाकडनं निवडणूक लढवली आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत बाजी मारली. स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत उत्तम छाप पाडून रोहित पाटील यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. राजकीय रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप टीका कितीही झाली तरी वागण्या बोलण्याची पातळी आपल्या पित्याप्रमाणेच अत्यंत परिपक्वतेने त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत सांभाळली आहे. आपल्या गावाची असलेली नाळ कायम जपणारे, वडिलांचं छत्र कमी वयात हरपल्यावरही जिद्दीने संघर्ष करत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करणारे रोहित पाटील यंदाच्या विधानसभेतले सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांनी परिस्थितीशी दोन हात कसे केले आहेत, आमदारपदी विराजमान झाल्यावर मतदारसंघासाठीचं राज्यासाठीचं त्यांचं विजन काय आहे, आमदार म्हणून काम पाहण्यासाठी शरद पवारांनी त्यांना कोणता कानमंत्र दिलाय, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आपण आज त्यांना बोलतं करणार आहोत. कट्ट्यावर आपलं मनापासून स्वागत. सुरुवात करूया. रोहित, खूप अभिनंदन. आता तुझं वय किती? 25 वर्ष आणि किती दिवस? 4 महिने. 25 वर्ष 4 महिने. 25 पूर्ण झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढायला तुम्ही पात्र होता आणि माझ्या मते महाराष्ट्रातला आत्तापर्यंतचा सगळ्यात तरुण आमदार असा आता एक नवा विक्रम तुझ्यामुळं प्रस्थापित झालाय. कसं वाटतंय रे आमदार झाल्यानंतर? मी खरं तर आदरणीय पवार साहेबांचा आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ लोकांचा, नेत्यांचा आभारी आहे की त्यांनी मला अत्यंत कमी वयामध्ये ही संधी दिली. पण गेली 8-9 वर्ष मतदारसंघात मी काम करताना त्यांनी मला बघितलेलं आणि त्यामुळे मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची आणि लोकांची सुद्धा तशी मागणी होती आणि त्यांनीच पवार साहेबांकडे मागणी केल्याप्रमाणे पवार साहेबांनी ती संधी दिली आणि आज लोकांनी निवडून दिलं. गेल्या 8-9 वर्षात जे रुटीन होतं तेच रुटीन मी आत्ताही सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आता एखाद्या ठिकाणी हक्कानं फोन करता येतो एवढाच एक फरक पडलेला आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्या टीमचं सुद्धा मनापासून आभार मानतो, कारण 11 वर्षानंतर माझ्या मतदारसंघातली एखादी व्यक्ती ABP माझ्यासारख्या एका मोठ्या चॅनलच्या प्राईम टाईममध्ये आलेली आहे आणि ती माझ्या भागासाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांसाठी एवढ्या वर्षानंतर एक अभिमानाची गोष्ट आहे. नाही रोहित, असं आहे की आमच्यासाठी तू आबांचा मुलगा आहेस पहिल्यांदा. आता तू आमदार झालास वगैरे सगळं हे आहे, आता ते तुझी ती स्वतंत्र ओळख होईल. पण आबांचा मुलगा ही तुझी म्हणजे माझीच कशाला, सगळ्या महाराष्ट्रासाठी आत्ताची तुझी ओळख ती आहे. आणि त्यामुळं ज्या अपेक्षा किंवा जे आदर्श आबांनी निर्माण केले, महाराष्ट्रासमोर घालून दिले, ते आदर्श पुढं नेण्याची जबाबदारी अर्थातच तुझ्यावर आहे आणि ती तू फार छान पार पाडशील. पण ज्या वयामध्ये मुलं नोकऱ्यांसाठी अर्ज घेऊन रांगांमध्ये उभे असतात, अशा वयामध्ये आपण आमदार झालोय, ही भावना कशी असते? काय वाटतं तुला? मी एकतरी सुरुवात ज्यावेळेस मतदारसंघात फिरायला केली होती, माझं वय 16 वर्ष होतं. मी 11वीत असताना पहिल्यांदा मतदारसंघात फिरलो. बाजार समितीची निवडणूक झाली होती. आबा फेब्रुवारीत गेले. जुलैमध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात दगडफेक आमच्या कुटुंबावरती झाली होती. मी, माझी आई, माझी बहीण, माझे चुलते आणि आमच्याबरोबर एक साधारण 15 ते 16 कार्यकर्ते होते. आम्ही एका मंगल कार्यालयात आम्हाला बंदिस्त केलं गेलं आणि पत्रा होता. पाऊस जसा पडतो तसा पत्र्याचा आवाज येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक बाहेर चालू होती. त्यावेळेस एक गोष्ट मनाला जाणवली की आपली भीती मोडली. ह्याच्यापेक्षा वेगळं आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्या आयुष्यात काही होऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची आवड लागली. आईचा भार हलका व्हावा या अनुषंगाने मतदारसंघात फिरायला चालू केलं. लोकांचे प्रश्न आले, ते प्रश्न सोडवत गेलो आणि ते आवड निर्माण झाली. वेळ देत गेलो आणि तो वेळ देत असताना कधी इथंपर्यंत आलो हे कळालंच नाही. आजही म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला येतो होतो, मी वेगवेगळी उदाहरणं ऐकायचो. म्हणजे माझे मित्र बऱ्यापैकी उत्तर भारतातले आहेत, तर उत्तर भारतात थोडंसं चाचा विधायक हे असं एक वाक्य असायचं. ते एक
फॅड वेगळं होतं. पण आज ज्यावेळेस मला अभिनंदनाचे फोन माझ्या मित्रांचे आले तर भाई विधायक हो गए असं ते बोलले. आता कोणतरी आमदार झालोय असं सांगितल्याशिवाय मला सुद्धा आमदार झाल्यासारखं वाटत नाही अशी अडचण. पण लोकांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाप्रमाणे काम करायचा निर्णय मी घेतलेला आहे. पण असं आहे की असं कधी कुठल्या टप्प्यावर झालं का की अरे आपल्या बरोबरची सगळी मित्रमंडळी हे सगळे चाचा विधायक आहेत वाले जे सगळे जेव्हा टर्रेबाजी करत फिरत होते, गाड्या उडवत होते, कॉलेजमध्ये सगळ्या ज्या गोष्टी कॉलेजची मुलं करतात ते करत होते, आपलं हे सगळं सुटतंय आपल्याला, म्हणजे तू फार लहान होतास जेव्हा आबा गेले, 16-17 वर्षांचाच होतास तू, तर त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आता आपल्याला परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला आता संघर्ष करायचा आहे, पण हे आपलं मिस होतंय, अशी कधी भावना होती तेव्हा? मी 15 वर्षाचा असताना आबा गेले आणि त्याच्यानंतर माझं 11वी-12वीचं शिक्षण हे गोडावतला झालं, अतिग्राला, जयसिंगपूरच्या जवळ. त्याच्यानंतर मुंबईला कॉलेजला जायचा निर्णय मी घेतला आणि मला आबांच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस ते एकत्र आले. मला राजकारणात यायचं हे मी निश्चित केलं होतं आणि काय करायचं ह्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे त्या लोकांनी मला जास्त सांगितलं. मला माझ्या चुलत्यांनी फार व्यवस्थित एकच उदाहरण दिलं की तू कुठं मित्रांबरोबर जेवायला जर गेलास, सहज काचेच्या ग्लासमध्ये थम्सअप घेऊन जरी बसला असशील आणि तो फोटो बाहेर पडला तर ते थम्सअप आहे का दुसरं काय आहे ह्याचा विचारसुद्धा इकडं लोक करणार नाहीत आणि त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला देता येणार नाही. त्यामुळं काय करायचं नाही आहे हे तुझ्या लक्षात असू दे. आणि ती काळजी त्यांनी जे सांगितलं होतं ती माझ्या थ्रूआउट कॉलेज मी घेतली. मला काय करायचं होतं, माझं करिअर कशात करायचं होतं हे निश्चित होतं. त्यामुळं काय करायचं नाही हे माझं ठरलं होतं. मी इथे सुद्धा कॉलेजला असताना माझा कॉलेजपेक्षा जास्त वेळ मंत्रालयात गेला. त्यामुळं मी मतदारसंघातनं जे पत्र मम्मीकडून यायची ती पत्र इथं प्रिंट काढायचो आणि ती पत्र सगळ्या मंत्र्यांकडे घेऊन फिरायचो आणि कामं करून घ्यायचो. तर त्यामुळे इकडे जरी असलो तरी कामं मतदारसंघातली चालू होती. सुट्टीवरून गेलो की कंटिन्युअस मी लोकांच्यात असायचो. पण हे जे तू म्हटलास की काय करायचं नाही हे, तर त्यातलं एक सांगितलं, आणखीन काय काय होतं की जे करायचं नाही? बऱ्याच गोष्टी ज्या त्या वयात किंवा कॉलेजमध्ये होऊ शकतात. अरे पण असं आहे की ते आतनं कधीतरी मन बंड करत असेल ना की मला हे करायचंय. नाही, मला एक गोष्ट फार सुदैवानं चांगली, सुरुवात लवकर झाल्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायला सुद्धा वेळ मिळाला नाही. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी मित्रांबरोबर फिरायला जरी जायचं म्हटलं तरी ते कुठं चाललेत ह्याच्यावरून मी जायचं का नाही हे ठरवायचो. जेवायला जरी जायचं म्हटलं तर ते कुठं जायचं. शनिवारच्या रात्री इथं थोडंसं कल्चर वेगळं आहे, तर शनिवारच्या रात्री मला तिथं जायला येत नाही म्हणून मी सायकलिंग चालू केलं. मी जुहूपासून मरीन ड्राईव्हपर्यंत सायकल करायचो 30 किलोमीटर. पहाटे 3ला निघायचो, मी सायकल करायचो, मरीन ड्राईव्हवर एकटाच नाश्ता करायचो आणि पुन्हा 12 वाजेपर्यंत परत यायचो. हे माझं रुटीन मी चालू केलं होतं. त्यामुळे मी स्वतःला व्यस्त ठेवायचं माझी पद्धत निवडली होती. वाचनाची आवड सुद्धा पहिल्यापासून होती. त्यामुळं वाचत गेलो, अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला रमवत गेलो. त्यामुळं डिस्ट्रॅक्शनची गरजच कधी वाटली नाही आणि आता ही गरज वाटत नाही, ह्याच्या पुढे तर होणारच नाही. असं आहे की आता हा एक तुझा विक्रम झाला. तुला माहिती आहे की म्हणजे याच्या आधी आपल्याकडचा सगळ्यात तरुण आमदार कोण होता वगैरे काही माहिती काढली आहे त्याबद्दल? ते जिशान सिद्दीकी जे बांद्र्यातून नेतृत्व करत होते ते 26 वर्षाचे होते. अच्छा, 26 का 27 वर्षाचे होते. त्या भारतामध्ये तेलंगणामध्ये रोहित नावाचाच एक आमदार आहे, काँग्रेसचे आमदार आहेत ते. मला माझ्या मित्रांकडून माहिती मिळाली की ते 9,700 दिवसाचे असताना आमदार झाले. मी 9,400 दिवसाचा अच्छा, म्हणजे तो विक्रम आता तू मोडला. म्हणजे आता या घडीला भारतामध्ये आतापर्यंत निवडून आलेल्या सगळ्यात तरुण आमदारांमध्ये 9,400 दिवसांचा रोहित पाटील हा सगळ्यात तरुण भारतातला आमदार, असा नवा एक विक्रम मला मिळालेली माहिती आहे. अजून नवीन मिळाली तर माझ्यापेक्षा लहान कोण असेल तर मला माहित नाही. तर पण म्हणजे रोहित, जेव्हा आबा गेले तू लहान होतास, अगदीच 15 वर्षांचा होतास तू म्हणालास. तुला काय आबांच्या आठवणी काय आहेत ज्या तुला फार प्रकर्षानं ज्या आठवतात? मी 99ला माझा जन्म झाला. त्याच वेळेस आबा ग्रामविकास मंत्री झाले.
त्यामुळं आबांचा फार वेळ मला मिळाला नाही. माझे दोन्ही चुलतेच आमचं सगळं आपली जॉईंट फॅमिली आणि त्यामुळे दोन्ही चुलते सगळं बघायचे. मला एक सुरुवातीपासून सवय होती, मला काही हवं असेल किंवा काही नको असेल तर ते मी चुलत्यांकडेच बोलायचो. मी आबांना फार घाबरायचो. म्हणजे मी आता खरं सांगायचं म्हणलं तर ज्या दिवशी आबा अंजनीला येणार असायचे, आबा शनिवारी आणि रविवारी यायचे, आबा येणार म्हणलं की मला भीती वाटायची. ते घरी येणार म्हणलं आणि ती एक आदरयुक्त भीती होती किंवा त्यांच्या बाबतीतची भीती वाटायची. आणि फार मोजकं ते बोलायचे. मी हॉस्टेलला ज्यावेळेस असायचो, मला 5वीला हॉस्टेलला आम्ही गेलो पन्हाळ्याला, तर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचा फोन यायचा. आणि तो शेवटच्या शनिवारी एवढ्यासाठी यायचा की दुसऱ्या आठवड्यात आमचे परीक्षा झालेल्या असायच्या आणि शेवटच्या आठवड्यात निकाल आलेले असायचे. तर बुधवारी गुरुवारी निकाल आले की शनिवारी त्यांचा फोन यायचा, मार्क्स किती पडलेत आणि तब्येत बरी आहे का. 2 प्रश्न, तिसरा प्रश्न तेही विचारत नव्हते आणि तुम्ही बरं आहे का हे विचारायचं धाडच माझ्यात नव्हतं. त्यामुळं त्यांच्या बाबतीतची एक भीती. पण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातली सगळेच मुंबईला यायचो. संध्याकाळी आम्ही आलेलो असायचो म्हणून ते कॅरम खेळायला आमच्याबरोबर यायचे. 9-10 वाजता ते कॅरम खेळायचे आणि तिथल्या लोकांकडून म्हणजे आम्हाला कळायचं की फार अगदी कोणतरी घरी जेवायला आलं तरच ते डायनिंग टेबलला जेवायचे, नाहीतर आम्ही सगळेच गावी असल्यामुळे ते रूममध्येच जेवायचे. म्हणजे संध्याकाळी 9-10-11 वाजता ते यायचे, ते रूममध्येच जेवायचे, संध्याकाळी वाचायचे आणि मग सकाळी परत लवकर निघून जायचे. खालचा भाग ते आम्ही नसताना किती बघत असतील हे मला माहीत सुद्धा नाही. म्हणजे ते आम्हाला कधी कधी चेष्टेने म्हणायचे. आम्ही घरात 8-9 मुलं एकत्र यायचो. 10 महिने सगळ्यात कमी बिल माझ्या बंगल्याचं असतं आणि तुम्ही 2 महिन्यासाठी येताय आणि सगळ्यात जास्त बिल माझं होतंय असं ते म्हणायचे. पण त्या आठवणी फार वेगळ्या होत्या. अगदी त्यांच्या बाबतीचं एक होतं, ते फार ओपन माइंडेड होते. आणि म्हणजे माझ्या एका बहिणीला मार्क्स कमी पडले, ती थोडीशी हताश होती. तर 12वीला मार्क्स कमी पडले म्हणून आबांनी तिला नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक आणून दिलं, हे वाच बोलले. ते नाराज होण्यासारखं काही नसतं. आम्ही 5वी-6वीत होतो, आमची शाळा हॉस्टेलला असल्यामुळे प्रत्येक वर्षी ट्रिपला बाहेर घेऊन जायची. तर घरात कुठलाही निर्णय होताना आबांना तो विचारला जायचा. तर माझ्या चुलत्यांनी एकदा सहज आबांना विचारलं की मुलांना फिरायला जाऊ दे का. तर त्यांचा एका वाक्यात होकार असायचा की जाऊ दे मुलांना फिरायला. आत्ता फिरायला मिळतंय, परत फिरायला मिळेल का नाही मिळेल मला माहित नाही. आणि ते फिरायला पाठवून द्यायचे. फार ओपन माइंडेड होते. जे आम्हाला दाखवणं गरजेचं आहे किंवा जे आम्ही बघणं गरजेचं आहे ते जग बघायची संधी त्यांनी आम्हाला दिली. पण म्हणजे त्यांची बाहेरची जी इमेज आहे ती घरात तसेच होते. म्हणजे बाहेर ते अत्यंत प्रेमळ, अत्यंत म्हणजे कोमल हृदयी आणि म्हणजे मिश्किलपणा त्यांच्यामध्ये एक होता, पण असं त्यांचं होतं. तर हा जो तुझा अनुभव आहे तो तुम्हाला तिघाही भावंडांच्या बाबतीत असं होतं, कधी ओरडले, रागावले, कधी फटके पडले असं झालं? नाही, मला तर पडले नाहीत. माझ्यापेक्षा ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यांना एकदा पडलेलं आहे असं मला ऐकून माहिती आहे. मला ते मी प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघितलं नाही. पण त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. आता सहज कधी बसले तर त्यांना मासे खायला आवडायचे. आमच्याकडे ढवळी म्हणून गाव आहे, तिथं लहान मासे मिळतात, चिंगळी म्हणतो आम्ही. तर गावाकडून चिंगळ्या मागवून घ्यायच्या आणि त्यांना शोले पिक्चर काय आवडायचं मला माहित नाही. आम्ही वैतागलो होतो पिक्चर बघून. तर ते शोले लागला की मासे मागवायचे, भेळ मागवायची, सगळ्या मुलांना एकत्र करून रूममध्ये आम्हाला खायला घालायचं आणि तो पिक्चर बघत बसायचे. म्हणजे मला त्यांच्याबरोबर किमान 4-5 वेळा शोले बघितलेला आठवते. तो पिक्चर मला अजिबात आवडत नव्हता त्यावेळेस. आणि पण तिथं बसायला मिळतं, ते बोलायचे, विचारायचे. माझी बहीण थोडीशी फ्रँकली त्यांच्याशी बोलायची. फक्त ऐकायला मजा वाटायची. आणि आबा काय होते हे त्यावेळेस कळलं नाही. आता एखाद्या मंत्र्यांची अपॉइंटमेंट मागताना आपले वडील काय होते कळते. राजकारणात यायचं हे तू काय 15-16 म्हणजे आबा गेल्यानंतर असं झालं की तुला वाटलं की आपण हे पुढं नेलं पाहिजे, काय म्हणजे कसं झालं? मी आईचा म्हणजे भार बघत होतो. एक पद्धत अशी आहे की आपल्या कुटुंबाचा संपर्क मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांनी विश्वास ठेवला होता. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून होत्या. सुखदुःखात मिसळायची पद्धत जुनी पद्धत आमची आहे. आणि त्यामुळे
आईला हे सगळं फिरायला जमत नाही किंवा ती तिच्या पद्धतीने फिरते, त्यात आपलाही कुठेतरी हातभार लागला पाहिजे. सुरुवातीला मम्मी बरोबर स्मिता दीदी फिरायची, त्यांच्याबरोबर मी फिरायचो. त्याच्यानंतर नगरपालिका तासगावची लागली, घर टू घर प्रचाराची पहिली संधी मला त्यावेळेस मिळाली होती. आणि त्याच्यानंतर स्मिता दीदी पुण्याला आल्यानंतर आईबरोबर मी फिरायला लागलो. माझे चुलते पण दोघं थोडेफार लक्ष द्यायचे, तर चांगलं लक्ष त्यांचं असायचं. तर आईचा भार हलका व्हावा म्हणून सुरुवात केली. त्यातनं लोकांच्या अडचणी समजत गेल्या. आता आपण फोन केल्यानंतर अधिकारी ऐकतायत, मी विनंती असंच बोलायचो, तर अधिकारी रिस्पॉन्स द्यायचे. अधिकाऱ्यांनाही ते भावायचं. अधिकारी काम करत गेले, मी काम करत गेलो आणि त्यातून लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढत गेल्या आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करत वेळोवेळी गेलो. पण आता जेव्हा आबांच्या नंतर आई आमदार झाल्या त्यावेळेला तू 15-16 वर्षांचा होता, पण तरी तुला इलेक्शन कशी चालली ते कळत होतं. तर ते इलेक्शन आणि आत्ताचं इलेक्शन तुला काय दोन्हीमध्ये फरक जाणवला? मी 19ची निवडणूक मॅनेजमेंट बघितली होती. कार्यकर्ते कसा प्रचार करतात, प्रचारादरम्यान काही गोष्टी आहेत, या सगळ्या 19च्या निवडणुकीला बघायला मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर कवठेमंकाळची नगरपंचायत केली, तासगावची बाजार समिती केली, कवठेमंकाळ सांगली, कवठेमंकाळ जत मिरज अशी एकत्रित बाजार समिती आहे, ती बाजार समितीची निवडणूक स्वतः मॅनेज करायला मिळाली. बीज उत्पादन संघाच्या निवडणुका केल्या, मजूर फेडरेशनच्या निवडणुका केल्या. या निवडणुका स्वतः बघायला मिळाल्या. माझं इन्व्हॉल्वमेंट त्या निवडणुकीत होती. आणि या सगळ्याच निवडणुका, आता त्याला सुदैव म्हणावं का दुर्दैव म्हणावं मला माहीत नाही, पण प्रत्येक वेळेला आपल्या विरोधात हे सगळे विरोधक एकत्र काय येत आहेत ह्याचं गणित मला सुटत नव्हतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सगळे विरोधक एकत्र आले त्यावेळेस मला हे सगळे विरोधात एकत्र येणं हे काही नवीन राहिलं नव्हतं. त्यामुळं जशा निवडणुका आपण मागं लढलेलो आहे तशीच ही निवडणूक लढायचं असं ठरवलं. त्यामुळं वेगळं काही वाटलं नाही. थोडंसं दडपण होतं, पण काम केलेलं होतं, त्यामुळे लोकांच्या माध्यमातून विश्वास होता. पण हे कळलं का आपल्या विरोधात सगळेजण एकत्र येतात? काही कल्पना नाही. बऱ्याच खतखती आहेत असं कळतंय, पण आता मला कळतंय. मला प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे मी आपल्याला सांगू शकणार नाही. अच्छा. पण बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे मी कुठेतरी थांबावं असं किंवा ह्याला कुठेतरी थांबावं असं वाटत असावं म्हणून सगळे वेळोवेळी एकत्र आले. पण मतदारसंघातल्या लोकांनी आशीर्वाद दिला प्रत्येक निवडणुकीमध्ये. म्हणजे मी अगदी सांगायचं, 2019ची विधानसभा झाली, त्याच्यानंतर ज्या निवडणुका लोकांच्यातून झाल्या, जिथं लोकांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे माझे नगरपंचायत आली, नगरपंचायतीनंतर नगरसेवक फोडले गेले, इकडं काही लोक गुवाहाटीला गेले ना, आमचे काही लोक निघून गेले, अशीच परिस्थिती झाली. म्हणजे हे लोन अगदी ग्रामपंचायतींपर्यंत गेलं परत महाराष्ट्रातल्या. तर त्यामध्ये लोक निघून गेले, नगरपंचायत पडली, असंही झालं. पण जिथं जिथं लोकांनी मतदान केलेलं आहे तिथं लोकांनी आम्हाला निवडून देण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे. कारण आम्ही त्यांच्यात मिसळतोय, काम केलेलं आहे. आणि समोरचा उमेदवार अगदी सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा त्यांच्यापेक्षाही जास्त काम आम्ही करून दाखवलं. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरती जास्त आहे. नाही, या निवडणुकीमध्ये म्हणजे तुझ्या मतदारसंघाबद्दलच्या जर 2 गोष्टी बोलायच्या झाल्या तर एक तर तिथं म्हणजे आता पवार कुटुंबाशी आबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते आणि अजित पवार आणि आबा यांचेही संबंध फार उत्तम होते. तर अजित पवारांनी तिथं जे एक विधान केलं त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये फार चर्चा झाली त्याची, की त्यांच्या त्या घोटाळा जो याचा होता पाटबंधाऱ्याचा, त्याच्यामध्ये त्याचे चौकशीचे आदेश आबांनी दिले होते आणि त्याचं त्यांना फार ते लागलं होतं आणि ते त्यांनी प्रचारात ती गोष्ट बोलली. तर त्याचा या निवडणुकीवर किती परिणाम झाला? मी सुरुवातीला अजितदादांना बघितलं होतं. म्हणजे आबा लिलावतीमध्ये असताना अजितदादा आबांना बघायला आले होते आणि दादांचा आवाज फार वेगळा आहे. म्हणजे आतून कोणतरी डरकाळ्या मारते असा आवाज दादांचा होता. मी दरवाजा उघडून आत गेलो त्यावेळेस मी दादांना पहिल्यांदा बघितलं होतं. त्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला आजही आठवते, दादांबरोबर आमचे पक्षाचे पुस्तक जे छापायचे ते होते. तर भोंगळे साहेब होते. तर त्याही परिस्थितीमध्ये ते दोघं एकमेकांना टोमणा मारत होते आणि त्या दोघांची मैत्री होती. मला अजितदादा सुद्धा बऱ्याच वेळेला सांगायचे
ज्यावेळेस सुरुवातीला आमदार असताना कोण ओळखत नसायचं, त्यावेळेस मंत्रालयातून विधान भवनातून दादांच्या घरापर्यंत दोघं चालत जायचे, बोलायचे आणि दोघांची अंडरस्टँडिंग सुद्धा वेगळी होती, मैत्री सुद्धा वेगळी होती. दादांनी प्रचाराच्या दरम्यान असं स्टेटमेंट करणं एक कुटुंबीय म्हणून, आणि त्याच्याही नंतर 2019 नंतर दादांच्या नेतृत्वात मी पक्षामध्ये काम केलं. मी अनेक वेळेला वेगवेगळी कामं घेऊन दादांकडे गेलो. दादांनी ती कामं मतदारसंघातली मंजूर सुद्धा केलीत, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना, आणि दादांचं सहकार्य लाभलं. कुटुंबीय म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून दोन्ही ठिकाणी काम करत असताना दादांनी जे आबांच्या बाबतीत स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट आल्यानंतर दुःख झालं, आणि ते आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर ते स्टेटमेंट येणं हे अपेक्षित नव्हतं, आणि ते प्रचारसभेत येणं हे सुद्धा अपेक्षित नव्हतं. त्यामुळं दुःख झालं त्याचं. आता त्याची तथ्यता काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, म्हणजे पडताळून उत्तर जरी द्यायचं म्हणलं तर त्यावेळेची माणसं माहीत नाहीत, आणि आबा असते तर आबांनी त्याच्यावर उत्तर दिलं असतं. आम्ही काय उत्तर देऊ शकणार आहे? आणि दादा सिनियर आहेत, दादांसारख्या सिनियर व्यक्तीला आपण उत्तर देणं योग्यही वाटत नाही. पण त्यानंतर तुझं भेटणं बोलणं काही झालं त्यांच्याशी? नाही, एवढ्यात अजून नाही, म्हणजे निवडून आल्यानंतर अजून असं बोलणं नाही झालं. बरं. दुसरा एक तिथं आरोप झाला होता की तुमचे कार्यकर्ते काहीतरी फराळ आणि पैशाची पाकिटं वाटताना त्यांना पकडलं वगैरे, तर आबांच्या मुलांना असं काम केलं की पैशाची पाकिटं? एक विषय असा आहे, माझे जे समोर प्रतिस्पर्धक उभारले होते ते निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या पातळीवरती जाऊ शकतात याची मतदारसंघाला संपूर्ण कल्पना होती, म्हणूनच निकाल खरं तर असे लागलेले आहेत. म्हणजे जर ती गोष्ट खरीच मी घडवली असती किंवा केली असती तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती झाला पाहिजे होता. ज्या शहरामध्ये ही घटना घडली त्या शहरामध्ये 1,500 नावं बोगस वाढवलेली असताना सुद्धा समोरच्या लोकांकडून 2,500 मताधिक्य त्या शहरामध्ये आम्हाला मिळतंय. आम्ही तिथं काम केलेलं आहे, लोकांमध्ये मिसळलेलो, आणि हे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपात कुठलेही तथ्य नाही याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. आता मुळात एक पद्धत अशी आहे, गेली 4 वर्ष झालं मतदारसंघामध्ये एखाद्या घरात सांत्वन झालं तर त्या सांत्वनाच्या ठिकाणी दिवाळीचा फराळ हा आमच्या घरातून जातो. आजही साधारण वर्षाला 4-4,500 फराळ दिवाळीच्या दरम्यान माझ्या घरातून जातात, आणि त्या दिवाळीच्या फराळामध्ये पत्र लिहिलेलं असतं, माझ्या नावाचं पत्र असतं, आबांचे स्टिकर असतं. हे मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना ज्ञात आहे. आणि यावेळेला निवडणूक लागणार म्हटल्यानंतर आचारसंहितेमध्ये माझं पत्र उमेदवार म्हणून असणं किंवा आबांचं स्टिकर असणं प्रचाराचा तो एक भाग होऊ शकतो, तो माझ्या खर्चात पडू शकतो. म्हणून दसऱ्याच्या दरम्यानच माझे फराळ लोकांच्या घरी पोचले होते. आता असं असताना आचारसंहिता लागल्यानंतर मतदारसंघात फराळ वाटायला कोणी चालू केले हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहेत, आणि त्यामध्ये फराळ वाटणारे तुझे लोक नव्हते, माझे लोक ते नव्हते. आणि मुळात त्या लोकांवरती कशा पद्धतीने प्रेशर केलं गेलं, आता हे मी इथं कॅमेऱ्यावरती सांगणं योग्य नाही, पण कुणाच्या कमरेला काय लावलं गेलं, इथंपासून संध्याकाळी तीच व्यक्ती इलेक्शन कमिशन समोर आणि काही महसूलचे इलेक्शन कमिशनचे अधिकारी आले होते. पोलीस बंदोबस्तात ज्यावेळेस कॅमेरासमोर स्टेटमेंट देते त्यावेळेस त्या व्यक्तीनं सगळे खुलासे केलेले आहेत. माझं नाव दडपणाखाली घेतलं गेलं ह्याचे सुद्धा त्याच रात्री, अगदी ती व्यक्ती पकडली गेली त्यावेळेसपासून पोलिसांच्या संपर्कात होती, त्यांचे कार्यकर्ते तिथं होते. आमचा कुठलाही फोन नाही झाला, कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाही. पोलिसांनी कार्यकर्ते बाजूला काढल्या जर व्यक्ती कॅमेरासमोर स्टेटमेंट खरं काय झालं हे देत असेल तर ती सुद्धा सत्यता तपासण्याची आवश्यकता. आणि मी सुद्धा पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनना पत्र लिहून विनंती केली होती की संबंधित प्रकाराची निपक्षपाती चौकशी व्हावी, कारण राज्यात सत्ता आहे. मलाही नामोहरण करण्यासाठी कुठल्या पातळीवरती विरोधक जातील. अगदी मला शेवटच्या टप्प्यात असं कळलं की राज्यामध्ये अनेक रोहित रावसाहेब पाटील असू शकतात. त्या रोहित रावसाहेब पाटलांचे 7 बारे कलेक्ट करायचं काम काही लोकांकडून चालू होतं, आणि शेवटच्या 2 दिवसात माझ्या नावाने हे या रोहित पाटलांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत आणि ॲफिडेव्हिटमध्ये यांनी ही माहिती लपवली अशा पद्धतीचा आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जाणार होता. हे माहिती मला समजल्या मी ही माहिती लोकांना सांगायला चालू केली. त्यामुळं हा प्रकार तरी थांबला. पण राज्यातल्या एका महसूल ऑफिसमध्ये अशा पद्धतीचे 7 बारे गोळा केले जात होते हे याची कल्पना मला सुद्धा आहे. तर कुठल्या पातळीवरती हे जातील याची कल्पना माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आहे. अगदी आबांवरती
पहिल्या निवडणुकीच्या दरम्यान 302चा खोटा आरोप सुद्धा आबांवरती दाखल करण्याचा प्रयत्न आमच्या हेच विरोधक होते, यांच्याकडूनच झाला होता. एक मुलगा बैलगाडीच्या खाली येऊन गेला, मागं आबांची गाडी होती, तर आबांच्या गाडीने याला चिरडलं, अशा पद्धतीचा आरोप आबांवर केला. त्याच्या प्रेत यात्रा पूर्ण तासगाव शहरामध्ये काढली, पण आबांनी लोकांसमोर येऊन सत्यता सांगितली. सत्यता लोकांना कळल्यानंतर त्यावेळेसही लोकांनी आबांनाच मताधिक्य दिलं. परतच्या काळामध्ये 2-3 वेळा आबांना मारहाण झाली. त्यामुळे आमचे विरोधक कुठल्या पातळीवरती जाऊ शकतात याची कल्पना मतदारसंघातल्या लोकांना आहे. मी आजही दाव्यानं सांगतो, त्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नव्हतं, आणि तथ्य असतं तर लोकांनी मला त्याचं फळ दिलं असतं. आता सध्या EVMच्या बद्दल फार विरोधी पक्षांकडून खास करून आरडाओरडा सुरू आहे, तर तुझं काय मत आहे EVMच्या बद्दल? मी खरं तर फार छोटा घटक आहे या सगळ्या एकूण सिस्टमवर किंवा प्रक्रियेवर बोलण्यासाठी. पण मला जी माहिती मिळते, माझ्या मतदारसंघातली मी परिस्थिती सांगतो. मी काय राज्याचं बोलणं योग्य नाही. माझ्या मतदारसंघामध्ये बूथ कमिटी आमची ज्यावेळेस मतदार यादी वाचन झालं, 6,000 बोगस नावं मला माझ्या मतदारसंघामध्ये सापडली. आता ती नावं समजल्या ती नावं मी प्रांतांना, निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली की ही नावं माझ्या मतदारसंघातली नाहीत. ज्या मतदारसंघातली ही नावं होती मला लक्षात आलं होतं, तिथल्या मतदार याद्याकडून मतदार याद्या मी मॅच करून दाखवल्या की हीच नावं आहेत, आणि ही नावं ASD लिस्टला टाकली जावीत. एका पत्त्यावरती किमान 8-8, 10-10, 12-12 वेगवेगळ्या आडनावाची लोक एका पत्त्यावर मतदार म्हणून आले होते. तासगाव शहरामध्ये आणि मतदारसंघातले एक मोठं प्रमुख गाव आहे, त्या गावाचं नाव मी इथं घेणं योग्य नाही, कारण त्या गावातल्या बऱ्याच लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला मतं दिलेली आहेत, आणि कुठल्या गावाचं नाव घेऊन मी त्या गावाची बदनामी करणं योग्य नाही. अगदी त्या गावात राहणाऱ्या उमेदवाराला आपल्या गावाची प्रतिमा मलिन होती हे लक्षात येत असताना सुद्धा त्यांनी गेली अनेक वर्ष गावाची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं असेल, तरी सुद्धा मी त्या गावाची प्रतिमा मलिन करणार नाही. 1,000-1,200 मतदान 3 महिन्यात एका गावामध्ये वाढवलं जातं. 1,000-1,200 मतदान 3 महिन्यात शहरातल्या एका 3 वॉर्डमध्ये वाढवलं जातं. ही सगळी नावं ASD लिस्टमध्ये आम्ही टाकली. मतदानाच्या दिवशी सुद्धा 11 वाजेपर्यंत सांगली शहराच्या आजूबाजूच्या काही गावातल्या लोकांच्या आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या बऱ्याच गावातल्या साधारण 2200 मतदान हे त्या भागातलं आमच्या भागामध्ये झालं. साधारण 300 ते 400 मतदान 11 वाजेपर्यंत झालं. ASD लिस्ट आमच्याकडे असल्यामुळे आणि कुठल्या वॉर्डात हे बोगस मतदान वाढवलं गेलेलं आहे हे आम्हाला माहीत असल्यामुळं त्या बूथवरती आम्ही थोडेसे ॲक्टिव्ह बूथ एजंट बसवले होते. त्यांनी ऑब्जेक्शन घेतले. मी स्वतः त्या बूथवरती फिरलो. माझ्यासमोर एक मला लेडीज तिथं सापडल्या. म्हणजे मी माझ्या बूथ एजंटला विचारलं, या खरंच आपल्या शहरातल्या आहेत का नाहीत? तर तो म्हटला, दादा मी याच बूथवरती राहतोय, मला इथले मतदार माहीत आहेत, या इथल्या नाही आहेत. ASD लिस्टमध्ये मी नाव तपासायला लावलं, उमेदवार म्हणून माझा अधिकार आहे. तर ASD लिस्टमध्ये त्यांचं नाव होतं. ASD लिस्टच्या नियमानुसार जे कागदपत्र गरजेचे होते ते कागदपत्र मागितल्यानंतर त्या बिथरल्या आणि त्यांना तिथनं पळ काढावा लागला. साधारण 3-4 हजार मतदान आम्ही होऊन दिलं नाही, आणि ते न होऊ दिल्यामुळे म्हणजे आता 4,000 मतदान बोगस झालं असतं तर ते 4,000 मतदान तोडायला मला 8,000 मतं लागली असते. तर तो ॲक्टिव्हपणा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, बूथ कमिटीने दाखवला, म्हणून कदाचित आज मी तुमच्यासमोर बसलोय. अन्यथा बऱ्याच ठिकाणी हे चित्र न लक्षात आल्यामुळे ज्या अडचणी झालेल्या आहेत त्या अडचणीचा बळी मी सुद्धा ठरलो असतो असं मला वाटतं. रोहित, म्हणजे आता तू सांगितलं की तू 15 वर्षाचा होता तेव्हापासून तू मतदारसंघात काम करतोयस. आई आमदार होते, आता तू आमदार झालायस. तर मतदारसंघातली कोणती कामं शिल्लक आहेत जी आता तू प्रामुख्याने ती पूर्ण करणार आहेस? 19च्या निवडणुकीच्या दरम्यान मी पहिल्यांदा लोकांना सांगितलं होतं, तासगाव भागातला पूर्व भाग आणि कवठेमंकाळ तालुक्यातला थोडासा भाग राहिला होता जिथं सिंचन योजना पोचणं गरजेचं होतं. 19 ते 24च्या दरम्यान मधल्या काळात मी आमरण उपोषण सुद्धा वाढीव पाण्यासाठी केलं होतं. त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आता 100% इरिगेशन सिस्टम पोचलेली आहे. येत्या काळात जे आरक्षित पाणी होतं ते मतदारसंघाला मिळणं आणि त्याचबरोबर पाणी वेळेवर मिळणं शेतकऱ्याला, हे माझं प्रमुख टार्गेट असणार आहे. MIDC मंजूर करतो असं आम्ही सांगितलं होतं. ती MIDC मागच्या 5 वर्षात मी मंजूर करून दाखवली. कालच त्याची निविदा प्रक्रिया
पूर्ण झाली, रस्त्यांची कामं तिथं आम्ही लवकरच चालू करतोय, डिमार्केशन चालू करतोय, रिंग रोड तासगाव शहराला व्हावा ही आबांची इच्छा होती. मी गडकरी साहेबांकडे फार प्रयत्न करून तो रिंग रोड सुद्धा मंजूर करून घेतला. त्याचंही काम आता लवकर चालू होतंय. 19च्या निवडणुकीत मी ज्या ज्या गोष्टी लोकांसमोर ठेवल्या होत्या त्या गोष्टी चालू केल्यात. आता एक यूथ म्हणून माझ्याकडून जे एक्सपेक्टेड आहे त्याचा पाया मी मागच्या 5 वर्षामध्ये घातलेला. मी स्किल डेव्हलपमेंटवरती काम चालू केलं आहे. हेल्थवरती काम करत असताना फक्त हेल्थ कॅम्प नाही तर महिलांसाठी म्हणून आम्ही वेगळे आरोग्य शिबिरं राबवली. मला माझ्या मतदारसंघात सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवलं. आता याच्यावरती काहीतरी मार्ग असेल म्हणून मी डॉक्टरांना ज्यावेळेस विचारलं, HPV वॅक्सिनचं मला मार्ग कळाला. आणि हे वॅक्सिनच्या बाबतीत जी जनजागृती शहरात आहे ती ग्रामीण भागात नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतलेला आहे की ठराविक वयामध्ये ज्यावेळेस हे वॅक्सिन दिलं जातं, माझ्या मतदारसंघातल्या 5वी ते 12वी पर्यंत ज्या विद्यार्थिनी शिकतात त्या विद्यार्थिनींना हे वॅक्सिन आम्ही मोफत देण्याचा निर्णय घेतलेला. आणि या 5 वर्षात आम्ही अगदी जानेवारीपासून ते काम आमचं चालू करतोय. म्हणजे बरीच अशी कामं आहेत. मी माझ्या मतदारसंघात ॲग्रिकल्चर, डेअरी, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर या सगळ्या विषयांना घेऊन काम करतोय आणि ज्या त्या देशांमध्ये या सगळ्या लोकांना पाठवण्याचं काम माझ्याकडून होणार आहे. म्हणजे आमदार झाल्यानंतर शरद पवारांशी काय बोलणं झालं का? त्यांच्याकडून काय टिप्स मिळाल्या का? साहेबांशी अगदी गडबडीत बोलणं झालं. साहेब, मनापासून आनंद त्यांना झाला होता की त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला होता तो विश्वास मी सार्थ करू शकलो. पण त्याच्यानंतर दिल्लीला अधिवेशन असल्यामुळे साहेबांना गडबडीत जावं लागलं. आता उद्या बैठक बोलवलेली आहे. आमचा व्यवस्थित बोलणं त्या बैठकीमध्ये होईल. रोहित, हाच जो प्रश्न सरांनी विचारला त्याला मी थोडंसं पुढे नेतो. एक फोटो व्हायरल झाला होता शरद पवारांचा पावसातल्या सभेचा आणि त्याने पश्चिम महाराष्ट्रात वारं बदललंय 2019ला. आताही तुझा आणि शरद पवारांचा एक फोटो व्हायरल झाला होता. तुझ्या खांद्यावर हात टाकल्याने काहीतरी सांगत होते आणि आता इथे एक फोटो चालतोय, खुर्चीवर तुम्ही आजूबाजूला बसलाय. तो संवाद काय होता? तुझ्या कानात काय सांगत होते? मला काय काळजी घेतली पाहिजे हे साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यान अगदी फोन करून 4-5 वेळेला सांगितलं. आणि त्यांना एक भीती होती. मला साहेबांनी पहिली आठवण सांगितली, 27 वर्षाचे ते असताना त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती आणि मतदारसंघातली त्यांच्याही परिस्थिती अशी होती की सगळे विरोधक त्यांच्या विरोधात एकवटलेले होते. माझ्याही बाबतीतची तशीच परिस्थिती असल्यामुळे साहेबांना जी काळजी माझ्या बाबतीत वाटत होती, म्हणजे मी माझ्या मतदारसंघात काय करतोय किंवा काय केलंय हे कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन मला साहेबांनी केलं. आणि काय चुका करायच्या नाही आहेत हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जिथं आता हे बोगस मतदार वाढलेलं प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं असतं तर कदाचित लोक वायबल झाले असते की एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदार जर आले तर कसं होईल. हे लोकांना किंवा कार्यकर्त्यांना न कळून देता थांबवणं, ह्याच्यासाठी काय मार्ग आहे, या सगळ्या गोष्टी मी मार्गदर्शन साहेबांकडनं घेतलं. बरं, अजित पवारांनी रोहित आमदार होईल अशी घोषणा केली होती भर सभेतनं. तेच अजित पवार जेव्हा समोर उभे राहतात, विरोधात येतात, तेव्हा कसं वाटलं होतं तुला? मला ज्यावेळेस दादा अर्ज भरायला समोरच्या व्यक्तीचं येतात, आता एक विषय असा आहे, माझ्या समोर जे प्रतिस्पर्धी उभारले होते त्यांच्या दादांच्या बाबतीतच्या काय भावना 2-3 महिन्यापूर्वी होत्या हे मला लोकांना सांगायची गरज नाही आहे. हे दोघं एकत्र ज्यावेळेस आले त्यावेळेस मला मनापासून आनंद झाला की म्हणजे दादांचं ठीक आहे एक राजकीय अपरिहार्यता होती, मुळात संगमच असा होता. आमच्याकडे जे उमेदवार उभारले होते त्यांना उमेदवारी देणारा पक्ष सापडत नव्हता आणि या पक्षाला उमेदवारी घेणारा उमेदवार सापडत नव्हता. या गोष्टीतून तो संगम घडला होता. त्यामुळं आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. मी समोर कोण उभारले हे बघितलंच नाही. अगदी काही लोक असं सुद्धा बोलले की माझ्या वडिलांच्या विरोधात हेच उमेदवार होते, ह्याच्या बापाला मी 3,000-3,500वर आणलाय, ह्याला काय आहे, असं सुद्धा काही लोक बोलले. पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण या निवडणुकीत उभारलो तर आपल्याला जिंकायचं या तयारीनं आम्ही लढलो. शंकरदादा म्हणून आबांचे एक जुने सहकारी आहेत, त्यांना का कदाचित कुठल्या लेवलला मी थोडासा गाफील आहे का काय असं वाटलं असेल मला माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं की सश्याची शिकार करताना वाघाच्या शिकारीला ज्या तयारीनं जायचं असतं त्या तयारीनं आपण गेलं पाहिजे. आणि परत थोडंसं सावध भूमिका मी सुद्धा घेतल्या आणि जे माझ्या वडिलांच्या बाबतीत 3,000-3,500 बाबतीत बोलत होते, लोकांनी आशीर्वाद दिला. म्हणजे माझं अजून सुद्धा मत आहे, बोगस मतदान जर झालं नसतं तर 30-35 हजाराचं मताधिक्य आम्हाला मिळू शकलं असतं. 10 पट अधिक लोकांनी मला आशीर्वाद दिला.
मला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यात तो निर्णय काय घेतो याला फार महत्त्वाचं असतं. वयाच्या 15व्या वर्षापासून तुझ्यासमोर प्रतिकूलता आहे, पण सगळ्यात मोठी प्रतिकूलता कधी असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा. त्यावेळी नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू होतं आणि तो निर्णय तू कसा घेतलास, आणि त्यापुढच्या आयुष्यात जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा डोळ्यासमोर काय असतं नेमकं? मी 2 जुलैला पक्ष फुटला. 5-6 वाजता शपथविधी झाली. आमचे एक सतीश पवार म्हणून आमच्या मनेराजुरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, सागर पाटील म्हणून जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे दोघेही घरी आले. आमची चर्चा झाली. त्या दोघांच्याशी चर्चा करत असताना एक त्यांच्याशी आधी लोकांनी काहीतरी चर्चा केलेली असते, मग हे प्रतिनिधी आपल्यासमोर बसलेले असतात. त्यांनी मला कल्पना दिली की लोकांची भावना काय आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन मी मतदारसंघातल्या काही जुन्या लोकांना सुद्धा फोन केले. कमी वेळेत 2 तासात त्या लोकांना भेटलो आणि मी काय आपण केलं पाहिजे हे विचारलं. एक, माझ्या मतदारसंघावरती पवार साहेबांचे फार मोठ्या प्रमाणात उपकार आहेत. कर्जमाफी झाली. आमच्या भागातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. त्याच्या पुढे जाऊन आबांनी पाणी आणलं होतं. आता फलोत्पादनावरती काहीतरी प्रक्रिया झाली पाहिजे, यासाठी स्टोरेजच्या माध्यमातून जी अनुदान कृषी मंत्री असताना साहेबांनी दिलं. आज 40 कोल्ड स्टोरेज माझ्या भागात आहेत. 1000 कोटीपेक्षा जास्तचा बेदाण्याची उलाढाल आज रोजी 2000 कोटीपेक्षा जास्त माझ्या मतदारसंघात होते. आता अशा पद्धतीचे उपकार आहेत. पूर्वी आबा प्रचाराच्या निमित्तानं बाहेर असायचे. एक दिवस पवारसाहेब येऊन थांबायचे तासगावमध्ये. एक तासगावची सभा पवारसाहेब असताना 2004 साली थोडीशी अयशस्वी ठरली. आबा विदर्भात होते. पवारसाहेबांनी 2 दिवस आधी आबांना फोन केला की RR थोडासा अडचणीत वाटतोयस, तू ये. हेलिकॉप्टरनं आबांना 2 दिवस आधी पाठवलं. 2 दिवसात आबांनी त्या निवडणुकीचं चित्र बदलून टाकलं आणि आबा निवडून आले. तर पवारसाहेबांनी भागामध्ये वेळ दिला होता. मतदारसंघामध्ये पवारसाहेबांचा कनेक्ट होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात आधी मला जर कोणी सांगितलं असेल पवारसाहेबांना सोडायचं नाही, तर ते माझ्या आजीने सांगितलं. आजी घरी गेल्या म्हणली, म्हणजे थोडीशी ग्रामीण भागातली आहे, काय जरी झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही, हे माझ्या आजीचं वाक्य होतं. नाहीतर तुला घरात घेणार नाही. आणि तिनं माझ्या चुलत्यांना सुद्धा तेच सांगितलं. त्याच्यानंतर मी आरेवाडीला गेलो. मला रोहित दादांचा आणि पवार साहेबांचा सुद्धा फोन आला की दुसऱ्या दिवशी कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवरती ते येतात. माझ्या मतदारसंघातले 2000 लोक घेऊन मी समाधीवरती गेलो होतो. ज्या दिवशी मी तिथं गेलो होतो त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्ट झाली होती आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. माझा दुसरा प्रश्न जो होता ना, कदाचित तुझ्या वयाची आजची जी मुलं आहेत ना, ती राजकारणाकडे फिरकणार पण नाही आहेत. पण तुझ्या दृष्टीने राजकारणात काय असं आहे की या राजकारणात तुला राहावंसं वाटतंय आणि तुझ्या आजूबाजूला जे आम्हाला दिसतंय ना, ते काही चांगलं चित्र नाही आहे. म्हणजे तू स्वतः सांगितलंस इकडे माणसं गुवाहाटी गेली तेव्हा तुझ्या गावात जेव्हा बाजार समिती झाली ती माणसं पण बाहेर गेली. नगरपंचायत. आता माझ्या वडिलांचंच एक वाक्य आहे जे नेहमी मी भाषणात अनेक वेळेला ऐकलंय. 2014 पूर्वी आपल्याच चॅनलवरती एका मुलाखतीत सुद्धा ते म्हणलेले आहेत की राजकारणामध्ये चांगली लोक जर राजकारणापासून बाजूला राहिली तर राजकारण बदमाशांसाठी अड्डा होऊन जाईल, अशी परिस्थिती राजकारणाची निर्माण होईल. आणि आज तरुण जरी राजकारणाकडे आहे या परिस्थितीमुळे वेगळ्या नजरेनं बघत असतील तरी कुणीतरी ही परिस्थिती बदलली पाहिजे, या उद्देशानं राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे ज्या अपेक्षा तरुणांना माझ्याकडून असतील त्या अपेक्षा पूर्ण होतील अशा पद्धतीचं काम आम्ही घालू. मी यशवंतराव चव्हाण साहेब वाचले, वसंतदादांना वाचले, राजकारणातलं सुसंस्कृतपणा या लोकांनी कसा टिकवला होता हे वाचले. वसंतराव नाईक साहेबांचं मी आबांची लायब्ररी आहे अशी वाचायला घेतली होती. त्यामुळे या लोकांनी राजकीय सुसंस्कृतपणा कसा टिकवला आहे याची कल्पना मला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीचं काम आम्ही सगळे करू. रोहित, आबा जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढले जिल्हा परिषदेची तेव्हा ते 22-23 वर्षांचेच होते. 22 वर्षांचे असताना ते लढले आणि जिंकले आणि कसलाही त्यांना राजकीय तसा वारसा नव्हता आणि सगळं शून्यातनं निर्माण करायचं होतं. त्यांचे त्यावेळचे कुणी बरोबरचे सहकारी, त्यांचे मित्र, कार्यकर्ते आता तुझ्याबरोबर आहेत? सगळी जुनी लोक माझ्याबरोबर काम करत होते. त्यांना त्यावेळचे आबा आणि आत्ताचं तुझं याच्यामध्ये काही त्यांनी सांगितलं काय साम्य, काय फरक? तुझं त्या अर्थानं तुझं सोपं अशासाठी आहे की तुला आबांची पुण्याई तुझ्या मागं होती
ही निवडणूक लढताना. ही निवडणूक मोठी होती, ही गोष्ट खरी आहे, पण आबांनी जी पुण्याई निर्माण केली आहे त्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रभर, ती तुझ्या मागं होती. त्यांनी जे पहिल्यांदा लढले तेव्हा काहीच नव्हतं. खरं तर हेच वाक्य मला प्रेरणा देत आलेलं आहे. म्हणजे माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत, मला भीती लोक घालायचे की उमेदवार तगडा आहे, निवडणूक अडचणीत आहे. पण माझ्या मनात हेच वाक्य यायचं की काही नसताना माझे वडील लढलेले आहेत आणि स्वतःला उभं केलं. मला तर इतके सगळे लोक आहेत, साधनं आहेत, आणि एवढी साधनं असताना आपण जर ही निवडणूक नाही जिंकू शकलो तर म्हणजे मला एक भीती 23 तारखेला निकाल होता, 22 तारखेला रात्री अशी वाटत होती, गेली 9 वर्ष आपण या निवडणुकीत, म्हणजे गेली 9 वर्ष आपण मतदारसंघात फिरतोय, उमेदीचे असतील किंवा कशी असतील, 9 वर्ष आपण या क्षेत्रात घातलेली आहेत, आणि यातनं जर काही चांगलं नाही झालं तर मागच्या 9 वर्षांचं फलित काय ह्याची जरा चिंता वाटत होती. आणि पुढं काय करायचं म्हणजे हा विचार सुद्धा मी आदल्या रात्री करून ठेवला होता. पण मला एक विश्वास होता, एक मतानं का होईना आपण निवडून येणार आहे. मग तो एक विश्वास 100% मनामध्ये होता. पण तुम्ही जसं म्हणताय की एवढी सगळी, म्हणजे हेच वाक्य मला प्रेरणा देत राहिलं. आबांची सगळी जुनी लोक बरोबर होती आणि समोरचा उमेदवार गेली 3-4 निवडणुका आबांच्या सगळ्या लोकांनी याच उमेदवाराच्या विरोधात लढलेले आहेत. हा उमेदवार काय करू शकतो ही सगळी लोक मला वेळोवेळी गायडन्स द्यायचे. माझ्या मागं लोक लावले होते मतदारसंघात फिरताना. मी रात्री वगैरे फिरायचो त्यावेळेस सुद्धा लोक माझ्या मागे फिरायचे. या सगळ्या गोष्टींची कल्पना मला होती. रोहित पाटील पण होते मतदारसंघात. 3 रोहित पाटील होते, तिघांनी मिळून 2300 मतं खाल्ली. आणि आता त्यातला एक भाग असा सुद्धा आहे, त्यातल्या एका रोहित पाटलाचे वडीलच आबांच्या विरोधात सुद्धा उभे राहायचे, RR पाटील म्हणूनच. मी म्हटलं नाव सुद्धा विचारून ठेवलंय की काय, असं वाटलं मला. रोहित, तू प्लॅन बी आता बोलता काय होता तो प्लॅन बी? म्हणजे त्याच्यानंतरचं वाक्य कदाचित तुम्ही ऐकलं नाही की एक मतानं का होईना मी निवडून येणार हा विश्वास मला होता. पण एक विषय असा आहे की मी चांगला व्यवसाय नक्की केला असता आणि करू शकलो असतो, पण मी माझं मतदारसंघातलं काम थांबवलं नसतं. कारण की मी जे काम करणार आहे ते सस्टेनेबल आहे. मी जे काम करणार आहे ते आजपासून 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर दिसणार सुद्धा आहे, आणि त्याचा फरक पुढच्या 5-10 वर्षामध्ये लोकांना दिसणार आहे. जो एक्सपोजर माझ्या भागातल्या तरुणांना आत्तापर्यंत मिळाला नव्हता, तो एक्सपोजर देण्याचं काम माझ्या हातून होणार आहे. त्यामुळे सस्टेनेबल काम आम्ही करणार आहे. त्यामुळं काही जरी निकाल असता तरी हे काम माझं थांबलं नसतं. पण रोहित, असं आहे की आबांची निवडणूक तुला आठवते विधानसभेची? म्हणजे ऐकून माहिती आहे, फार आठवत नाही. आईची आठवते. हो. नंतर आईच्या 2 निवडणुका झाल्या, दोन्ही आठवतात? म्हणजे एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस मी कॉलेजवरच होतो. पण 19ची निवडणूक स्वतः प्लॅन. तर ती निवडणूक त्यावेळेला म्हणजे जी आदल्या रात्रीची धुकधुक आहे ती तेव्हा होती का या खेपेला जास्त? नाही, या खेपेला जास्त होती. काय केलंस तू पण या खेपेच्या त्या धुकधुकीतनं बाहेर पडायसाठी तू काय केलं? नाही, मी आदल्या रात्री एक नवीन पुस्तक आहे, हू मूड माय चीज, हे पुस्तक वाचत बसलो होतो आदल्या रात्री उशिरा. आणि ते पुस्तक स्मिता दिदीला आबांनी त्यावेळेस दिलं होतं की हे पुस्तक वाच. आणि त्या पुस्तकातून एक मेसेज असा आहे, प्रत्येक पुस्तकातून एक 1 लाइनर मेसेज आपण घ्यायचा असतो. ते पुस्तक एका रात्रीत मी संपवलं आणि त्यातून मला एक मेसेज असा मिळाला की प्राप्त परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करता येईल अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. आणि मला जे मनात विचार येत होते त्या विचारांचं निरसन म्हणजे मी त्या रात्री आदल्या रात्री मला झोपच नाही आली. मी निकाल ऐकताना सुद्धा एका खोलीत एकटाच बसलो होतो. आणि एक ठराविक टप्पा आहे, तो टप्पा संपल्याशिवाय त्या खोलीत कुणी येऊ नका असं मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं. घरच्यांना असं वाटत होतं की मी टेन्शन घेऊन हायपर होईन की काय, पण माझा स्वभाव मुळात तसं नाही. मला टेन्शन आलं की मी खूप शांत पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. कदाचित ते गेल्या 8-9 वर्षात डेव्हलप झाले आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने. पण मग त्या खोलीमध्ये या खुर्चीवर असंच बसून राहायचं जोपर्यंत येत नाही वगैरे असं काही होतं? नाही, ते मला एक आता टेन्शन आलं की मला ब्लॅक कॉफी प्यायची सवय आहे. अच्छा. आणि आता तू ब्लॅक कॉफी प्याला? आता मला टेन्शन यासाठी आलंय, मी कॉलेज आत्ताच संपलंय, माझ्या वायवा वगैरे सगळ्या आत्ता संपल्यात. मला वायवाला जे टेन्शन असायचं ते टेन्शन आता वाटायला लागलं. पण तसं नाही, पण त्यावेळेस एक मनात धाकधूक अशी होती की एक ठराविक टप्प्यापर्यंत आपण मागं राहू असं वाटत होतं. कारण हक्काची
आमची जशी गाव आहेत तशी त्यांची आहेत. पण त्या गावातने ज्यावेळेस मताधिक्य मिळत गेलं, निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तो विश्वास होता. पण आमचे प्रतिस्पर्धी ज्यांचं गाव आहे त्या गावचं मतदान 8,000 आहे. तिथं आबांना फार तर फार 100-150 मतं पडायची. ते 7,000 मताधिक्य तोडायचं कुठं हा विचार आणि त्या पद्धतीनं आमचं नियोजन होतं. आणि समोरनं काय भाडीमार झाला होता आदल्या 2-3 दिवस आधी याची कल्पना मला होती. त्यामुळे एक मनामध्ये धाकधूक होती. किती मतं पडली त्या गावात? आबांपेक्षा 400 मतं जास्त पडली. पण आजूबाजूच्या गावांनी फार मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला. अगदी 2 गावांनी त्या गावाचं लीड तोडलं. अच्छा. रोहित, तुझं वय पाहता तुला सल्ले देणारी, तुला सांगणारी खूप मंडळी असतील जी तुझ्याच गटातली, तुमच्याच पक्षातली आहेत. बॅलन्स कसा करतोस? कारण त्याच मंडळींमध्ये कदाचित परस्पर विरोधी मतं असू शकतात. कुणाचं ऐकायचं, कुणाचं नाही ऐकायचं, तू कसा विचार करतोस? नाही, आता कोण काय अँगलने सल्ला देत असेल हे ओळखण्या इतपत सल्ले निश्चितपणाने मी ऐकलेत. त्यामुळं त्याची कल्पना आहे. माणसं माहिती आहेत, त्यामुळे माणसांचं इंटेन्शन माहिती आहे. आणि आता ते काय सल्ले देत आहेत सगळ्यांचं ऐकून काय योग्य आहे शेवटी निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि लॉंग टर्म मला एक भीती अशी होती की वयाच्या 25व्या वर्षी ही संधी मिळणं, मी किती जरी चांगलं काम केलं तरी एका काळानंतर एक नरेटिव्ह असा सेट केला जाणार आहे की अजून किती वर्ष ह्याला ओरावर घ्यायचं आहे. पण त्याचा विचार न करता मी काम करायचा निर्णय घेतला आहे. आणि त्यामुळे मी सस्टेनेबल कामाच्या मागे लागलो. एक मुद्दा मला विचारायचा होता फक्त की हे इलेक्शन जे झालं, ही निवडणूक, तर सहकारी पक्षांची काय नेमकी भूमिका होती तुमच्या सगळ्या वाटचालीमध्ये? आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या जसं आता शरद पवारांशी तुम्ही कमी संवाद साधला पण साधला, तसं त्यांच्या काही नेत्यांशी काही बोलणं झालं, काही टिप्स घेतल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांकडे? आमच्याकडे थोडंसं मला थोडंसं टेन्शन आलं. सांगली पॅटर्नची चर्चा ज्यावेळेस काही नेत्यांनी स्टेटमेंट केले, पण खाली सगळे पदाधिकारी एक त्यांची मानसिकता होती की आपल्याला चांगलं काम करणारा मुलगा पाहिजे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 2 प्रवृत्त्यांमध्ये फरक करणारी ही निवडणूक होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे आम्ही केलं नाही ते करण्याचा भूषण गेल्या 10 वर्षामध्ये संधी देऊन लोकांनी बघितलं होतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात चुकीच्या गोष्टी चालू होत्या, त्या चुकीच्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत हे वरून काही लोकांच्या आदेश येऊन सुद्धा काही लोकांना वाटत होतं. आणि त्यामुळं सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मत असं होतं की आम्हाला चांगल्या माणसाबरोबर उभं राहायचं आहे, काम करणाऱ्या माणसाबरोबर उभं राहायचं आहे. आणि पुढची 5 वर्ष आत्तापर्यंत पद्धत अशी होती आणि यापुढच्या काळातही अशी असणार आहे. निवडणूक झाली की राजकारण संपलं. अगदी त्यांच्याही गटातला कोण कार्यकर्ता आला तर तू त्या गटातलास म्हणून काम करण्यापासून मी कधीच थांबवलं नाही. व्हॅलिड असेल, योग्य असेल, लिगल असेल. मुळात इलिगल किंवा 2 नंबरची कामं घेऊन आमच्याकडे कोण मतदारसंघातली येतच नाहीत, पहिली गोष्ट. त्यामुळं तसं कोण आलं तर आम्ही कधीच थांबवलं नाही आहे. आणि त्या सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा मला या निवडणुकीत मिळाला आहे. रोहित, मगाशी बोलताना तू सांगितलं की आबांबरोबर तू शोले 4-5 वेळा बघितलास, तर तू कॉलेजला असताना कोणते सिनेमे पाहिले आणि आता तुला सिनेमा बघायला वेळ मिळतो का? आणि मिळत असेल तर कोणते बघतो? मी तुम्हाला एक सांगतो, मी नाटकं बघतो, सिनेमे बघतो आणि पुस्तकं वाचतो. आणि या 3 आवडी मी इतक्या जोपासलेल्या आहेत. मी आजही पुण्यात कधी असलो, निवांत असलो की मी बालगंधर्वला एकटा जातो. पिक्चरला मी एकटा जातो. म्हणजे मी 11चं तिकीट काढतो, 2 पर्यंत पिक्चर बघतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पुन्हा दौरा चालू करू शकतो. मला फिल्म बघायची आवड आहे. आणि कुठलीही फिल्म चुकत असेल, गेल्या महिन्याभरातल्या चुकल्या असतील, पण निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा मी फिल्म बघायला गेलो म्हणून माझ्या विरोधकांनी मला ट्रोल केलं. पण मी त्या काळात सुद्धा 11ला प्रचार संपवून मी फिल्म बघायला गेलो. तुला उमेदवारी देत असतानाचा प्रश्न आहे जरा, की तू निवडणूक लढवायचं आहे, हे साहेबांनी सांगितलंय की आईने सांगितलं? आता माझ्या 2 झाल्या. 2019 साली पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केली होती. आणि त्या अनुसरून मी काम केलं होतं. मतदारसंघामध्ये बाकी कोणी इच्छुक सुद्धा नव्हते. त्यामुळं प्रायोरिटी आपल्याला मिळणार आहे लक्षात आलं होतं. तुझं जे वय आहे 25, तर या वयात ना खूप सल्ले देणारे असतात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये करिअरच्या बाबतीत सल्ले मिळालेलेच आहेत. अतिमहत्त्वाचा सल्ला मिळाला आहे की नाही अजून एक, होतकरू तरुण. आणि ज्या पद्धतीने तू सगळं तुझी असलेली या वयातली मॅच्युरिटी हे सगळं बघता आपल्याकडे कितीही तू यशस्वी याच्यात असला तरी हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर तो महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे. अति महत्त्वाचा निर्णय मी
अतिमहत्वाच्या घरातल्या लोकांवरती सोपवलेला आहे. म्हणजे अच्छा, म्हणजे तुझ्याशी संपर्क करायची गरज नाही, जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तिकडं बहिणींच्याकडं संपर्क साधावा असं तू सांगतोयस. माझ्याशी बोलू नका, आईशी बोला. हा, आईशी आजीशी बोला. माझ्या एकदा आजी परवा किस्सा सांगत होती. घरी अगदी कुठलं मराठवाड्यातून काही लोक आले होते आणि त्यांनी माझ्या आजीकडे फोटो दिला. बरं, लक्षात आल्यानंतर सुद्धा आजी पाऊण तास त्यांच्याशी चर्चा मारत होती की तुमची जमीन किती आहे, काय आहे, आजी विचारत होती. मग ते शेवटी सगळं विचारून झाल्यानंतर तो फोटो घरीच ठेवला होता आणि ते लोक आले होते. आम्ही 2 मुली पुढाऱ्यांच्यातच दिलेली आहेत. आजी म्हणली माझा नातू अजून लहान आहे, तो मोठा होईपर्यंत थांबतो. पण ते आजी मजेशीर आहे. म्हणजे ती आज 90 वर्षाची आहे, आजही शेतात जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड भयंकर आहे. आणि कधी आपण 5 फूट वर गेलो असं आम्हाला वाटलं तर पुन्हा जमिनीवर आणायची ताकद तिचे संस्कार आहेत सगळ्यांवरती. त्यामुळे चांगल्या पद्धतीने. पण आजीला जेव्हा म्हणजे तू आमदार झालास त्यावेळेच्या भावना, तर त्यांचा आनंद म्हणजे मी ज्या खोलीत बसलो होतो त्या खोलीच्या बाहेर सगळे येऊन बसले होते. माझी आई बसली होती, आजी बसली होते, 2 चुलते थांबले होते, माझे 2 भाऊ फक्त आत होते माझ्याबरोबर. कारण त्या दोन्ही भावांचं असं आहे, आबा गेले आणि कोल्हापुरातून ज्यावेळेस मी अंजनीला येत होतो हॉस्टेलवरून त्यावेळेस तेच दोन्ही भाऊ माझ्या आजूबाजूला बसले होते. आणि माझ्या त्यातल्या मोठ्या भावाने मला त्यावेळेस सांगितलं होतं की आज जी गर्दी दिसते ती उद्या गर्दी नसणार आहे. हा सल्ला मला त्याने त्यावेळेस सांगितला होता. आणि हे आपल्याला उभं करायचं आहे. आम्ही तिघांनी फार चांगल्या पद्धतीने एकमेकांशी कोऑर्डिनेशन ठेवून, म्हणजे आजही एखादा विषय मतदारसंघातला असेल तर ते दोघं सुद्धा मला बऱ्याच गोष्टी सुचवतात आणि त्या पद्धतीनं जी योग्य असेल ती गोष्ट मी करतो. म्हणजे त्या दोघांचाही वाटा या विजयामध्ये तेवढाच. आजी काय म्हणाली? आजी काय बोलली नाही, ती रडायला लागली. आणि ती आजही असं आहे, जुना माणूस सुद्धा आबांबरोबर काम केलेलं कोण समोर आलं तर ती काही न बोलता रडायला चालू करते. त्या दिवशी तिची भावना तीच होती. या निवड तुझं बालपण गावाकडे गेलं, बऱ्याच मंत्र्यांची मुलं मुंबईत राहतात त्यांच्या वडिलांसोबत. असं तुला कधी वाटलं नाही का लहानपणी की मुंबईतच राहावं, इथंच यावं, किंवा तू वडिलांच्याकडे आबांच्याकडे कधी असा हट्ट धरला होतास का की मी मुंबईत येणारच? मी तुम्हाला सांगतो, आम्ही घरातली मुलं 2 महिने इथे आल्यानंतर काय आबांच्या आयुष्यात जी काही 10 महिन्यामध्ये सेविंग्स व्हायची ती 2 महिन्यात आम्ही सगळे खर्च करायचो. म्हणजे आबांनी सुद्धा आम्हाला काही दाखवण्यापासून लांब ठेवलं नाही, सगळं मुंबईतलं दाखवलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही कमी पडले असंही घरच्यांनी कधी वाटून दिलं नाही. गावाकडे असताना हेच आपलं जीवन, म्हणजे इथे येऊन काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि तिथे येऊन काहीतरी वेगळं शिकायला मिळतं असं आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं. बरेच पण हा कॉम्प्लेक्स नव्हता की आपण गावातल्या शाळेत शिकतोय, आबांच्या बरोबरच्या त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांची मुलं इकडं कुठल्या तरी कॉन्व्हेंट हायफाय स्कूलमध्ये जात आहेत, त्यामुळं तो जो कॉम्प्लेक्स आहे नाही ते आत्ता कळतंय, त्यावेळेस कळत नव्हतं. पण एक विषय असा आहे की मला लहानपणापासून अंगावर खांद्यावर खेळवलेली लोक आज माझ्या प्रचारात पुढे होते. मी तिथं राहिलो त्यामुळे त्या लोकांना माझ्या बाबतीतची आत्मीयता वाटली. आबा जाऊन 10 वर्ष झाली, पण तीच आत्मीयता कायम राहण्यामागं ही कारण आहेत. जर कदाचित मी तिथं राहिलो नसतो आणि फक्त आबांचा मुलगा म्हणून उभारलो असतो आणि गेल्या 8-9 वर्षात काम केलं नसतं तर कदाचित ही आत्मीयता तिथल्या लोकांच्या सुद्धा टिकून राहिली नव्हती. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, जेवढी लोक आबांच्या प्रचाराला बाहेर पडत नव्हती तेवढी लोक माझ्या प्रचारासाठी बाहेर पडली. अंजनी, सावळज, नागेवाडी, दहिवडी या गावातून आम्ही न बोलवता न सांगता रोज 650 ते 700 बायका बाहेर पडायच्या. 6 दिवसात 110 गावं महिलांनी संपवली प्रचार करून. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक प्रचाराला बाहेर पडली. आणि मला मतदारसंघातल्या लोकांचा तर मी आभारीच आहे, पण मतदारसंघातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांचा मी आभारी एवढ्यासाठी मी आपल्या माध्यमातून खरं तर कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मी प्रत्येक ठिकाणी जिथं जायचो, कोणाच्या लातूरच्या पाहुण्यांचा फोन आलेला असायचा, आबांच्या पोराला निवडून द्या. कोणाच्या इस्लामपूरच्या पाहुण्याच्या तासगावातल्या माणसांना फोन आलेला असायचा, रोहित पाटील निवडून आला पाहिजे. सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं आणि हा निकाल लागला. तुझ्या रोहित एकूण बोलण्यावर आबांचा खूप प्रभाव आहे. म्हणजे शब्द, विशिष्ट शब्द त्यांच्याच पद्धतीनं तूही बोलतोस. तू त्यांची भाषणं ऐकली होतीस? मी फार कमी भाषणं त्यांची यूट्यूबवर आहेत, किंवा त्यावेळेस संग्रह करायची पद्धत किंवा हे नव्हती फार.
ती भाषणं सापडलेली नाहीत. 2 विधिमंडळातली पुस्तकं आहेत, विधिमंडळातल्या भाषणांवरती 2 आबांची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं मी वाचलेली आहेत, पण फार आबांचं ऐकायला किंवा बघायला किंवा म्हणजे ऐकायला मिळालेलं नाही आहे. आपल्या 2014च्या दरम्यानचे रिसेंट इंटरव्ह्यूज तेवढेच अवेलेबल आहेत, त्याच्या आधीचं सुद्धा काही अवेलेबल नाही आहे. त्यामुळे फारसा ऐकायला मिळालं आबांचा कट्टा बघितलायस का तू? तो बघितलाय, म्हणून ते काय वाक्य बोलले होते मला माहित आहे. मला त्यामध्ये आबा हेही वाक्य बोलले होते की ज्या खात्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खर्चच झालेला नाही, त्या खात्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कसा असू शकतो, हे वाक्य आबांचं एबीपी माझ्या कट्ट्यावरचं आहे. तर त्या वाक्याचा संदर्भ घेऊन सुद्धा मी अनेक दाखले देऊ शकतो. रोहित, विधिमंडळातला भाषणांचा विषय आला. महाराष्ट्राला विरोधी पक्षातल्या नेत्यांची पण खूप मोठी परंपरा आहे. पण ज्या काळात मी या काळाचं दुर्दैव म्हणतोय, तुझं नाही म्हणत आहे, ज्या काळात तू राजकारणात पाऊल ठेवतोयस तेव्हा प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचंय किंवा प्रत्येकाला सत्तेत वाटा हवाय. आत्ता प्रयत्न करून देखील पुढची 5 वर्ष, कदाचित चमत्कार घडला तर मला माहीत नाही, पण पुढची 5 वर्ष विरोधी पक्षात बसायचंय. अशा वेळी तुझ्यातला राजकारणी कसा विचार करतोय? आणि मला माझ्या मतदारसंघातले द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न माहिती आहेत, मला माझ्या मतदारसंघातले दूध उत्पादकांचे प्रश्न माहिती आहेत, MPSC साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन मी युवा संघर्ष यात्रेमध्ये ज्यावेळेस रोहितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे ते नागपूर पदयात्रा केली, त्यावेळेस एक बीडला एक लहान मुलगा होता. त्या लहान मुलाला रोहितदादांनी विचारलं, तुला मोठं होऊन काय व्हायचं? तिथं गौंडीला बिगारी असं म्हणतात, तिथं शेतकऱ्याला सुद्धा बिगारी असं काहीतरी म्हणतात. तर तो म्हणला मला बिगारी व्हायचं आहे. तर मी तिथून पुढं चालत असताना रोहितदादांना बोललो की हा भाग असा आहे की मी लहान असताना विचारलं होतं काय व्हायचं आहे, तर मी पोलीस व्हायचं आहे म्हणून सांगितलं होतं, कारण मी माझ्या लहानपणापासून आजूबाजूला पोलीस बघत होतो. आजही माझ्या परिसरामध्ये कुणाला विचारलं तर तो काहीतरी वेगळं सांगतो, पण त्या पट्ट्यामध्ये त्या मुलाला बिगारी होऊ वाटलं. तर ते बिगारी का होऊ वाटलं ह्याला आपण कुठेतरी सिस्टम म्हणून एक्सपोजर द्यायला कमी पडतोय, किंवा तो ज्या शाळेत शिकतोय ती शाळासुद्धा कुठेतरी कमी पडते हे लक्षात आलं पाहिजे. मी या सगळ्या घटकांचे प्रश्न यावेळेस विधिमंडळात मांडणार आहे. नाही, पण त्यांनी प्रश्न जो विचारला की 5 वर्ष विरोधात बसणं फार चॅलेंजिंग असणार आहे. आता 2015 पासून मी तसाही संघर्षच करत आलेलो आहे. अगदी आज लोकांना असं वाटत असेल ठीक आहे आबांचा मुलगा म्हणून फार तर फार लोकांनी मला चहा पाजलाय, पण त्याच्या व्यतिरिक्त आबांचा मुलगा म्हणून आता मी फार काही साधनं किंवा कुठल्या संस्था माझ्या हाताखाली होत्या आणि मी निवडणूक लढवली अशी परिस्थिती नाही. मी काय परिस्थितीतनं निवडणूक लढवली हे माझ्या लोकांना माहिती आहे. आणि मी काय संघर्ष केला आहे, मला रात्रीचं जागणं या निवडणुकीसाठी नवीन नव्हतं, कारण मी गेली 5 वर्ष रोज रात्री 2, 2:30, 3 वाजता मला लोक भेटताना लोकांनी मला बघितलेलं आहे. त्यामुळं मी काय संघर्ष केलेला आहे हे मला सांगायची गरज नाही, तो लोकांनी बघितलेला आहे. त्यामुळं आताही पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता हे बोलू नये किंवा बोलू मला माहीत नाही, पण वयाच्या 25व्या वर्षी विधिमंडळात बोलायला मिळणं हे सुद्धा माझ्या म्हणजे सुदैवाचा भाग म्हणावा लागेल. आणि ते मला बोलायला मिळणार आहे. म्हणजे किती लोक विधिमंडळात बसणार आहेत, माझी अटेंडन्स 100% असणार आहे. पण त्यासाठी विरोधी पक्षात 5 वर्ष बसायची तयारी आहे का? मानसिकता बदलली आहे? मी एवढंच मला म्हणायचं. माझी मानसिकता मी 100% केलेली आहे. किंबहुना गेल्या 4 दिवसामध्ये म्हणजे सत्ताधारीचीच कामं होतात असं काही नाही, विरोधी पक्षामध्ये सुद्धा प्रभावीपणाने काम केलं तर कामं होऊ शकतात. आता त्याच्या पुढे जाऊन गेल्या 2.5 वर्षात विरोधी पक्षात काम करताना मला मतदारसंघाला विशेष असं काही मिळालं नाही किंवा दिलंही नाही, विरोधी पक्षांना प्राधान्यच दिलं नव्हतं. यावेळेस आता प्रश्न मांडत राहणे, कामं करून घेणे, शेवटी 25-15चा निधी देण्यात कोणतरी इंटरव्ह्यून करू शकतं, बजेटला मतदारसंघातली रस्ते घालण्यात कोणतरी इंटरव्ह्यून करू शकतं, पण मी जर पॉलिसीसाठीच जर बसलो तर पॉलिसी तरी माझ्यावर आकस म्हणून कोण थांबवू शकत नाही. बरं, ती पॉलिसी काय ती फक्त माझ्यासाठी होणार नाही, माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी होणार नाही. आज द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्ण महाराष्ट्रात झालेले आहेत. नाशिकला झालं आहे, लातूरला झालं आहे, संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला झालेले आहेत, कोल्हापूरला झालेत, सांगलीला झालेत. तर या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडणार आहे. तर मग हा प्रश्न फक्त माझ्यावरती आकस ठेवून सोडवायचा किंवा नाही सोडवायचा नसून
या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा असणार आहे आणि त्यामुळे माझी ती भूमिका असणार आहे. शेवटचा प्रश्न, जो प्रश्न त्या बीडमध्ये तुम्ही विचारला होता तो तुला मी विचारतो की तुला काय व्हायचंय? आता अपेक्षा असणं किंवा एखादी महत्त्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण आत्ता आमदार व्हायचं होतं तर लोकांनी आमदार केलेलं आहे आणि मी आमदार झालेलो आहे. भविष्यात सुद्धा आपल्यासमोर बसण्याची संधी मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. चला, भरपूर शुभेच्छा. त्या तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत, पण त्याहीपेक्षा खूप लहान वयामध्ये खूप मोठी संधी तुला मिळालेली आहे. त्यामध्ये तिथल्या जनतेचे आशीर्वाद तर आहेतच, आबांची पुण्याई आहे आणि त्याच्यातनं ज्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत, असं आहे की आबांचं नाव लावताना त्याचे जे काही फायदे आहेत त्याबरोबरच ती एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे आणि ती जबाबदारी त्यांच्याच ताकदीनं तुझ्या हातून पूर्ण होईल, तू पूर्ण करशील अशी आमची सगळ्यांची अर्थातच अपेक्षा असणार आहे. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा. आभारी. जसं सरांनी सांगितलं आता ह्या जबाबदारीसाठी सर शुभेच्छा आहेतच, पण जी अभ्यासू वृत्ती किंवा जो संयतपणा तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये जाणवला आणि खास करून मातीशी जुळलेली नाळ असेल, हा साधेपणा असेल, हा साधेपणातलं सौंदर्य असंच तुम्ही जपावं या शुभेच्छा. पुढच्या सगळ्या वाटचाली करता उत्तम काम करण्यासाठी शुभेच्छा. कट्ट्यावर आल्याबद्दल आभार. आभारी. यासोबत माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.